वैराग्य राग रसिक जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाद्वारे एक विशेषणाचा आश्रय घेता. त्या सज्जनाची महती गाण्याकरता विशेषण देताय शुद्ध बीजाचं. उदाहरण देताय, जर शुद्ध बीज आपण बीजारोपण केलं आणि त्यापासून उत्पत्तीला आलेलं जे झाड आहे, तर त्या झाडाला येणारी फळं ही मधुर रसाळ गोमटी असतात. पण त्याकरता बीज मात्र शुद्ध असलं पाहिजे, पहिलं चरण. पण त्या बीजाचा उदाहरण देताना तुकोबारांनी लगेच तात्काळ तुम्हाला मला मानव जातीला जाग केलं. शुद्ध बीज आहे, फळे रसाळ आहे, मधुर गोमटी आहे, हे कसं ओळखायचं? तर ज्याच्या मुखामधली वाणी अमृताची आहे, ज्याच्या मुखातली वाणी अमृताची आणि आहे आणि ज्याचा देह देवाच्या कारणी आहे, समजावती बीज शुद्ध आहे. द्वितीय चरण. त्यांचं सर्वांग हे गंगेच्या पाण्याप्रमाणे, गंगा जलाप्रमाणे पवित्र आहे आणि चित्त अत्यंत अत्यंत असं मृदू सबाय नवनीत आहे. तृतीय चरण. आणि अशा महापुरुषाचं, सत्पुरुषाचं, सज्जनाचं आपल्याला दर्शन घडलं तर त्रिविध पाप जातात आणि त्यांच्या दर्शनाने तुम्हाला मला विश्रांती मिळते. अभंगाचं चतुर्थ चरण. विठ्ठला 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 त्या बातम्या देताना हेडलाईन येते ना, येथे अब तक के मुख्य समाचार, अब समाचार विस्तार से. ज्या निमित्तानं कीर्तन सेवा आहे ते सर्वांना श्रुत आहे, ज्ञात आहे, पण वक्ता म्हणून सांगणं माझं कर्तव्य आहे. या संजीवन समाधीस्थ असणारी श्री संत सद्गुरु बाळनाथ महाराजांच्या पवित्र प्रांगणात पळसखेडे गावातील कष्टाचा प्रपंच, निष्ठेचा परमार्थ करणारे, एक अत्यंत सेवाभावी व्रताचं जीवन जगलेली कैलासवासी केशवदादा रामजी वाघ यांचं हे प्रथम पुण्यस्मरण. याला वेगवेगळी नावं आहे. वर्ष श्राद्ध म्हणा, एकोद्दिष्ट श्राद्ध म्हणा, पार्वन श्राद्ध म्हणा, महालय श्राद्ध म्हणा. श्राद्ध हा तसा संस्कृत शब्द. श्रद्धेते तत्क्रियते श्राद्धा. जे श्रद्धेनं केलं जातं किंवा श्रद्धेनं करायचं असतं त्याला श्राद्ध असं म्हणतात. केशवराव दादांच्या पश्चात त्यांच्या मातोश्री माझी माय चंद्रभागा आज चांदण्यात नाहली. आईचं नाव आहे चंद्रभागा. त्यांच्या धर्मपत्नी, त्यांची सुकन्या, 2 मुलं, भाऊ, पुतणे असा हा सर्व दुःखांकित परिवार आहे. मला फेटा बांधतानाच आमच्या या गावातलं भूमिपुत्र ज्यांचं हे ध्वनी सेवा मंडप हा सगळा अलीकडचा जरी भाग असेल, पण ज्यांना मी बालपणापासून पाहतो ते एक अत्यंत चांगले निष्णात असे मृदंगातले ज्ञाते, मृदंग सेवक आमच्या राम महाराजांनी सांगितलं. केशवराव दादांचं जीवन सांगायचं तर प्रत्येक सत्कार्याच्या, सत्कर्माच्या आणि अत्यंत सेवाभावी जीवन काय, तर या गावातलं सेवाव्रत घेतलेली म्हणजे केशवदादा. आणि अशा एका चांगल्या माणसाचं 1 वर्षापूर्वी श्वास विसावला. या सगळ्या वाघ कुटुंबाला हा वाघ भिंतीवरच्या फोटोमध्ये दिसेल. केशवदादांसारखा हा सज्जन माणूस चालतानी बोलतानी दिसणार नाही. केशवदादा दिसतील ते फक्त घराच्या भिंतीवरच्या फोटोमध्ये. माणसं आहे तोपर्यंत कळत नाही बरं का खासदार बाबा, आणि गेल्यानंतर माणसं पुन्हा मिळत नाही. आज त्यांच्या निमित्तानं हे श्राद्ध केलं जातंय. आजचा दिवस महत्वाचा आहे. ऐका, आजच्या माध्यान्नाच्या दुपारी सूर्य डोक्यावर आला की त्या वेळेला त्या आत्म्याच्या सद्गती करता केलेली प्रार्थना, पंचकर्म सांगतो मी आपल्याला, वेदाचे सांगतोय, योगाचे नाही. ते योगाचे डॉक्टर सांगतील.
ते पंचकर्म असे आहे. श्राद्धातली पंचसूत्री काय, पंचकर्म काय, तर एक आज केशवदादांच्या निमित्तानं केलं जाणारं पिंडदान. राजा दशरथ नावाचा बाप मृत्यू पावला म्हणून भगवान श्रीरामानं बाप रूपी राजा दशरथाचं पिंडदान केलं. बिहारमध्ये फाल्गू नदी आहे, तिच्या तटी भगवान श्रीरामानं दशरथ नावाच्या बापाचं पिंडदान केलं. कपिलांच्या आईचं नाव होतं देवाहुती. शेजारी गुजरात आहे आपल्या. मेसाना तालुका, बिंदू सरोवर, सिद्धपूर, त्या ठिकाणी कपिलांच्या डोळ्यातला अश्रूंच्या धारा वाहिल्या, त्याचं सरोवर झालं. आणि आई गेल्याच्या दुःखात कपिल महाराजांनी आईचं पिंडदान केलं. त्या सिद्धपूरला ते स्थान आहे, त्याला म्हणतात मातृगया. ज्या आईनं तुला मला जन्म दिला त्या आईचं, आणि ज्या बापानं तुला नाव आणि गाव दिलंय त्या बापाचं पिंडदान केलं पाहिजे. तुकोबार आहे त्यावर शिक्का मारता. चेंडूतली सेंचुरी वर का हार्दिक पांड्याची. छान, खूप छान. पिंडदान एक. आज या सगळ्या कुटुंबाला केशवदादांच्या निमित्तानं करायचे ते पवित्र असणार अन्नदान दोन. पूर्वी ब्राह्मणाला कपडे द्यायचे, छत्री द्यायचे, चपला जोडवी द्यायचे. आता ती बिचारी फुगीर झाली, त्याला कोण काय करणार. पण ब्राह्मण दान सांगितलंय शास्त्रानं तीन. आम्ही बोलतोय टाळ मृदंगाच्या जयघोषामध्ये भगवंताचं संतांचं गुणानुवाद गाणारे हे आहे ज्ञानदान, भक्तिदान चार. आणि त्या टॉवेल टोप्यांबद्दल माझा थोडासा आक्षेप आहे बरं का, राग नका येऊ देऊ, पण मी समीक्षा करतो थोडीशी. त्या तुम्ही शाल टाकतात, टोप्या टॉवेल टाकतात ना, त्यांची फार वाईट ओढाताण आहे, फार वाईट. मी मगाशी म्हटलं मला आमच्या श्रद्धे उमेश बाबांची आठवण झाली त्या वाक्याची, तर तिकडे जात नाही मी. पण ते बघा काय गंमत असते ती. सकाळी 9-10 वाजता 10व्याला शाल टोपी तीच. बरं ती नांदूरला थांबर असलं नाही, ती नांदूरून आली पळसखेड्याला 12 वाजता. बघता काय माझ्याकडं, शाल टोपी तीच. दुपारी 1 वाजता मंगल कार्यालय, शाल टोपी तीच. 4 वाजता वास्तू शांतीला टॉवेल टोपी शाल तीच. मारुती पाटील संध्याकाळी जागरण गोंधळाला काय हाय गे काय. मला वाटतं इतका कठीण प्रवास केलेल्या शाल टोपीला घरीच तिलांजली द्यावी. नको ही. वस्त्रदान सांगितलंय सुखाच्या प्रसंगात आणि दुःखाच्या प्रसंगात. पण हा पण ऐकला तर कळी, पण त्या कुटुंबापुरतं मर्यादित महत्वाचं आहे. सुखाच्या आणि दुःखाच्या प्रसंगात त्या भाऊरायानं बहिणी करता साडी चोळी घेतली आणि बहिणीनं परिधान केली, योग्य आहे. त्या बहिणीनं आपल्या दादा करता, भाच्या करता योग्य वस्त्र घेतले आणि त्या भाऊरायानं भाच्यानं ते परिधान केले, योग्य. याच्या व्यतिरिक्त गरज नाही. हे सगळे पंचकर्म करणं म्हणजे श्राद्ध करणं. विठ्ठल म्हणून आजच्या दिवशी या सगळ्या वाघ परिवारानं, त्यांच्या मुलांनी, कुटुंबानी, जरी प्रसंग दुःखाचा आहे पण आज दान कर्म महत्वाचं आहे. मृत्यूमीमांसा नावाचा ग्रंथ आहे यास्कांनी लिहिलेला. त्यातली एक वाक्याची चिकित्सा सांगतो. मेलेल्या व्यक्तीचा आत्मा जगाच्या पाठीवर दोघांना दिसतो. एक खऱ्या साधूला, इथं खऱ्या साधूचा दरबार आहे. बाळनाथ बाबा संजीवन समाधीस्थ आहे.
खऱ्या साधूला त्या व्यक्तीचा आत्मा दिसतो, आणि 2 त्या चकण्या कावळ्याला आजच्या दिवशी केशवदादांना एक अंगुष्टा नाम अंगठा एवढं देह प्राप्त होणार आहे, आणि ते परलोकाला जाण्याकरता मार्गस्थ होणार आहे. म्हणून आजचा दिवस महत्व आहे, आणि आजच्या महत्वाच्या दिवशी आजच्या या कुटुंबानं केलेलं दान, जमिनीत एक बी पेरलं तर ही जमीन लाखो दाण्याच्या रूपानं आम्हाला कणीस देते. एका बीजा केला नास मग भोगिले कणीस, मग भोगिले कणीस, मग भोगिले कणीस. सेवेच्या श्राद्ध कर्माच्या निमित्तानं आमचे ताल सम्राट राम महाराज कांडेकरांच्या सर्वांच्या निमंत्रणाच्या परिवाराच्या निमंत्रणाकरता हा सगळा भक्तिमाळा फुललाय. गंधर्व सभेमध्ये आमचे विजय महाराज काळी, दुसरे भजन गंधर्व नवनाथ बाबा गडाख, आमचे निवृत्ती महाराजांचं नाव मी विसरलो, किरण महाराज, आणि विशेषत्वानं अत्यंत गोड गळ्याचे धनी भजनानंदी असणारे आमचे प्रकाशजी महाराज, आमचे विनेकरी बाबा, सगळी ही बाल गोपाल मंडळी आमच्या कीर्तनात टाळ घेऊन उभी आहे. श्रद्धे बाबा चोपदार आहे, सर्वांचे प्रति आदरभाव जाणीवपूर्वक एक उल्लेख मागे ठेवला. या मृदंगावरती अत्यंत कमी वयात मृदंग वाजवणं, जोडणं, बदलणं वेगळं, पण गुरुमुखातले बोल कानातून मनात, मनातून पोटात, पोटातून ओठात, आणि ओठातून बोटात येण्याकरता फक्त पुण्याई असावी लागते आणि सेवा असावी लागते. अत्यंत कमी वयात महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाच्या पटलावर आमच्या ज्ञानराज माऊलीचं नाव हे अत्यंत प्रभावी वेगानं आलंय. याचा आम्हाला कौतुक आहे, याचा आम्हाला आनंद आहे, अभिमान पण आहे. आपण सर्व श्रोते आहात. आपणा सर्वांना विनम्र अभिवादन करतो, सेवेला न्याय देण्याचा प्रयत्न करतो. निर्धारित वेळ 10 ते 12 अशी आहे. 11:25 झाले अशी घड्याळात दिसत आहे. बिचारा हे घड्याळ मला किती न्याय देईल याचं मला माहीत नाही. पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आणि सदुपयोग वेळेचा करून चिंतनाकडे जाऊया. सृष्टीमध्ये 3 लोक मानले जातात, स्वर्गलोक, मृत्यूलोक, पाताळलोक. बर, 3 जीवांची मान्यता जगामध्ये दिली जाते. 84 लक्ष योनीमध्ये प्रामुख्यानं देव, दानव आणि मानव अशी कुटी मानली जाते. देवांना जन्म मृत्यूचं भय नाही, दानवांना त्याची फिकीर नाही, पण मानवाला मात्र जगायचंय. इथल्या पहिल्या श्वासाला जन्म म्हणतात, इथल्या शेवटच्या श्वासाला मृत्यू म्हणतात, आणि मधल्या श्वासाला आपलं आयुष्य असं म्हणतात. केली व्याख्या. चला, पहिला श्वास रूपी जन्म ठरवणारा देव आहे, शेवटचा श्वास रूपी मृत्यू ठरवणारा देव आहे, पण मधले आयुष्य जगायचे कसे हे तुझं ठरवणारा तूच आहे. तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार सद्गुरू वामनराव पै. चला, प्रत्येकाच्या आतमध्ये एक सज्जन रूपी संत दडलाय, आणि प्रत्येकाच्या आतमध्ये एक दुर्जन रूपी राक्षस दडलाय. छोटीशी समीक्षा करतो. माणसं पंढरपूरला गेली, निवृत्तीनाथ दादांच्या वारीमध्ये भेटली, माऊलींच्या तुकोबारांच्या सोहळ्यात भेटली, आळंदीला, पंढरपूरला, त्र्यंबकेश्वरला वारीला भेटलेली माणसं दादा एकमेकाच्या पाया पडतात. एकमेकाच्या पाया पडे जन एकमेका, एकमेकाचा चरण स्पर्श करतात, एकमेकाच्या पाया पडतात. माऊली दर्शन घेऊ द्या, पाया पडू द्या. 80 वर्षाचे ज्येष्ठ आमच्यासारख्या 45 वर्षाच्या कीर्तनकाराच्या पाया पडतात, एकमेकाच्या पाया पडतात माणसं. आतला सज्जन जागा होतो, संत जागा होतो. पहा जरा, बांधावरून कुरबुर झाली, शेताच्या गुंठाभर जमिनीवरून वाद झाला, तर एका आईच्या पोटी जन्माला आलेला भाऊ भावाच्या डोक्यात कोयते कुराडी घालतो, आतला राक्षस जागा होतो.
आतला राक्षस दाबून टाकावा, मारून टाकावा आणि आतला सज्जन जागा करावा, हे शुद्ध बीज आहे. विठला 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 एक माझं प्रचलित वाक्य आवडेल तुम्हाला, नाही आवडलं तर परत करा. पण प्रत्येकाला प्रगती हवी, प्रत्येकाला डेव्हलपमेंट हवी, प्रत्येकाला प्रोग्रेस हवी आहे ना. आमचे प्रातस्मरणीय गुरुवर्य वैराग्यमूर्ती विठ्ठल महाराज घुले बाबा ती वाक्य बोलायचे. त्यांचं समजून कानानं ऐका, मनावरती कोरून ठेवा, आपल्याला लाभ होईल. तुला संसार प्रपंचाची प्रगती करायची, तुला संसार प्रपंचाची प्रगती करायची आहे. संसार प्रपंचाच्या प्रगती करता तुझी परिस्थिती चांगली पाहिजे. संसार प्रपंचाच्या प्रगती करता तुझी परिस्थिती चांगली पाहिजे आणि तुला परमार्थात प्रगती करायची, तुझी मनस्थिती चांगली पाहिजे. काय लागतं दुसरं? कितीही केला, कुणीही केला, कसाही केला आणि काही मिळवलं, तो पूर्ण झाला नाही, त्याचं नाव आहे संसार. जो कधीच पूर्ण होत नाही तो संसार आहे. पण थोडा करा, जो अपूर्ण राहत नाही तो मात्र परमार्थ आहे. लक्षात ठेवा, परमार्थ अपुरा राहत नाही. आणि जर अपुरा राहत असेल तर कदाचित तो परमार्थ नसेल, ती फसवणूक असेल. विठला विठला आता शेतीची आपण पेरणी केली, वारीला जायच्या अगोदर चांगला पर्जन्य झाला, लोकांना सगळ्यांना समाधान होतं बरं का. खूप चांगली पेरणी झाली. पण त्या पेरणी करताना आपण शेतकरी मंडळी, आपण सगळे शेतकरी कुटुंबातली माणसं आहे. आपण पेरणी करण्याच्या अगोदर दुकानदाराकडे जातो आणि त्या बियाण्याची निवड करताना, कशाची निवड करताना? बियाण्याची निवड करताना बियाण्याची खात्री करतो, बीजाची खात्री करतो. त्या दुकानदाराला विचारतो, चार मित्रांना, भाऊकीला, आपल्या सगळ्या सवंगड्यांना विचारतो, अरे मागच्या वर्षी त्या बियाण्यानं सोयाबीनच्या कमी ॲव्हरेज दिलं होतं, बरोबर ना? या वर्षी सोयाबीन पेरायचंय, चांगली व्हरायटी कोणती, चांगली जात कोणती? काय बोला? बियाण्याच्या जातीची खात्री करतो. बाजरीच्या बियाण्याची जातीची खात्री करतो. त्या सगळ्या बियाण्याच्या शुद्धतेची हमी घेतो, शुद्धतेची, प्युरिटीची हमी घेतो आणि मग आलेल्या बियाण्याचं तू बीजारोपण केलं. ही शेता करता, पिका करता काळजी घेतली. आपल्या प्रपंचाचा वेल तुला पुढे न्यायचा आहे. मग आपल्या या वंश परंपरेच्या बीजाचं बीजारोपण करताना किती काळजी घ्यावी. तुकोबाराय म्हणताय, ती वंश परंपरेची हमी मी देतो, ती प्युरिटी आम्ही सांभाळतो. ऐका ना दादा, वेड्या बाबडी कुणाच्या शेतात उगवल्या तर त्याला कुणी शेतकऱ्याचा आदर्श पुरस्कार देणार नाही का? त्याच्या शेतामध्ये वेड्या बाबडी उगवल्या ना, तुला कसा आदर्श शेतकऱ्याचा पुरस्कार मिळेल? तुला त्या शेतीची मशागत करावी लागेल. मनुवा मनुवा खेती करो हरि नाम की, मनुवा खेती करो हरि नाम की. मनवा मनवा खेती करो हरि नाम, मनवा खेती करो हरि नाम. पैसा न लागे, रुपया न लागे, ना लागे कबड्डी दमडी, ना लागे कबड्डी दमडी. मनुआ मनुआ खेती करो हरि नाम, मनुआ खेती करो हरि नाम. मनवा मनवा खेती करो हरि नाम, हरि नाम की. मनवा मनवा खेती करो हरि नाम, हरि नाम की. हरिनामाची शेती करणाऱ्या कबीरदासजी महाराजांनी हा साधा सिद्धांत दिला. जर तुला आपल्या शेतामध्ये अमृताची फळं पाहिजे असेल आणि जर तुला संसाराच्या वेलीवरती
अमृतासारखी गोड संतती तुझ्या कुटुंबात कुळात हवी असेल तर अमृताची फळं मिळण्याकरता वेड्या बाबळीची झाडं लावलेली चालणार नाही. अमृताची फळं हवी त्याकरता वेली अमृताची पाहिजे. अमृताची फळे अमृताची वेली, अमृताची फळे अमृताची वेली, अमृताची फळे अमृताची वेली, अमृताची फळे अमृताची वेली. जी पुढे चाली बिजाची हे, पुढे झाली बिजाची, त्याची पुढे झाली बिजाची. आता मी बीजापर्यंत आलो, बियाण्यापर्यंत आलो. आता बियाण्याची चिकित्सा करताना जरा संत विचाराचा मागोवा घेऊया. महाराज म्हणताय सायकॉलॉजी मानसशास्त्र असं म्हणतं 3 प्रकारच्या मनोवृत्ती माणसात आहे. प्रकाराचे 3 तुका म्हणे प्रकाराचे 3 तुका म्हणे गेले प्रकाराचे 3 तुका म्हणे गेले हे प्रकार मनोवृत्ती माणसात आहे. मानसशास्त्रानं ते मान्य केलंय. चला राजस तामस सात्विक असं आपण परंपरेनं सांगत ऐकत आलोय. जर आणखी भेद करतो, बुद्धिभेदही करतो, त्याची चिकित्साही करतो. एक वर्ग आहे भोगी, जपून ऐका, ऐकायला शब्द जवळचे पण त्यातला फरक मला मांडायचा आहे. एक वर्ग आहे भोगी, दुसरा वर्ग आहे रोगी आणि तिसरा वर्ग आहे त्यागी किंवा योगी. ऐकायला जवळ आहे, भोगी, रोगी, त्यागी किंवा योगी. चला रामायणाची मदत घेऊया. एकाच कुटुंबात लंकेत जन्माला आलेले 3 भाऊ. रावण होता भोगी. रावण होता, बोला बोला, आजारी नाही ना, बोलत चला, एवढा श्रावण महिना चांगला आहे. रावण होता भोगी, 6 महिने झोपणारा कुंभकर्ण होता रोगी आणि लंकेत राहून जन्माला येऊन सुद्धा रामाचं भजन करणारा बिभीषण मात्र होता प्रपंचातला त्यागी किंवा योगी. आपण आपल्या शेतामध्ये 3 प्रकारची पिकं घेऊ असं कल्पना करा. उदाहरण म्हणून ऐका. एकाच विहिरीतलं पाणी एकाच शेतकरी मालकानं एकाच शेताच्या बांधाला, त्या शेताला 3 प्रकारची पिकं आपल्या प्लॉटमध्ये वावरात शेतात घेतले. 10 गुंठ्यामध्ये त्यानं ऊस लावला. काय लावला? ऊस. ऊस कसा लागला? बोला ना, पळस खेड्याला पिकवला जाईल, कशाला काळजी करता? ऊस लागेल गोड. बर, दुसरं पीक घेतलं कारल्याचं, कारलं लागलं कडू. आणि तिसरं पीक घेतलं झणझणीत कोल्हापुरी म्हणा ना, मिरचीचं. मिरची लागली तिखट. शेती तीच आहे. माझा बळीराजा शेतकरी बाप तोच आहे. विहिरीचं पाणी तेच आहे, पण त्याच पाण्याच्या त्या शेताच्या पिकातील 3 प्रकारच्या पिकाच्या बीजानं तिन्हींचा परिणाम मात्र स्वाद वेगळा. मिरची तिखट आहे, कारलं कडू आहे, बरेच कडूच असतात. आणि ऊस मात्र गोड आहे. ज्याच्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत ज्यांचं जीवन साखरे इतकं गोड आहे, त्या केशवराव दादांबद्दल बोलताना म्हणावं, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता शेवटचा दिस गोडवा, शेवटचा दिस गोडवा, हाताने चिंतीने पाव, हाताने चिंती
शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा. याच्यासाठी केला अट्टहास, याच्यासाठी केला अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, गोड व्हावा. बीजापर्यंतचा आपण विचार केला. शुद्धतेबद्दल विचार करताना, चिंतन करताना आपण ज्ञानोबारायांना काय विचारूया. बीजाची शुद्धता, त्या शुद्धतेबद्दल ज्ञानोबारायांनी एक घटक शुद्ध सांगितला आणि दुसरा घटक मात्र अशुद्ध सांगितला. त्याकरता ओवी आपल्या कानावर ठेवतो, तिचा भाव मांडतो. पाहे पा दूध पवित्रानी गोड. गोमातेचं गाईचं दूध हे पवित्र आहे, गोड आहे. वासरू आपल्या आईचं गाईचं दूध पिता बर का. वासरांनी दूधच प्यावं, त्यांनी ढाब्यावर नाही जाऊ. काय झालंय, बाप जातो वारीनं आणि पोरग संगीत बारीला. इतकी वाईट अवस्था आहे आज. पाहे पा दूध पवित्रानी गोड, पासी त्वचेची या पदराड. वासरानं आईचं गाईचं दूध पिलं. जरा बोलू का, परवानगी घेऊन बोलतो. जी वासर गाव कार्यात, देव कार्यात, समाज कार्यात सहभागी होतात, ही वासर आईचं गाईचं दूध पितात. त्याच्याही पुढे बोलू का, आळंदीची पंढरीची वारी करतात, गोरगरिबाच्या सुखदुःखात सहभागी होतात, भजन कीर्तन या ठिकाणी दिसतात. कुण्या गरीबाच्या मुलाचं शिक्षण अडलं तिथं मदत करतात. ही वासरं आईचं गाईचं दूध पितात, नक्की दूध पितात. पण त्याच गाईच्या कासेला, त्याच गाईच्या अंगाला एक उपद्रवी घटक जन्माला आला. त्याचं नाव, बोलत चला मला ऐकायला थोडं कमी. त्याचं नाव दादा गोचिड. मला एक सांगा, त्या गोचिडाचं आणि गाईच्या दुधाचं अंतर 2 किलोमीटर, 200 मीटर नाही. ज्ञानोबारा म्हणता फक्त त्वचेचा पदर आहे. वासरू आईचं गाईचं दूध पितं आणि समाजातले अनेक गोचिड त्याच गाईचं रक्त पितात. माझा विचार संपला. मला शुद्ध आणि अशुद्ध मानायचं. पासी त्वचेची या पदराड, तरी अभेरून गोचीड अशुद्ध का सेवी. गोचिडानं मात्र अशुद्ध रक्ताचं सेवन केलंय. पण आम्हाला शुद्धता पाहिजे ना. त्या शुद्ध बीजाचं बीजारोपण केलं आणि त्या कुटुंबात सज्जन सदाचारी बापाचं नाव वाढवणारी मुलं जन्माला आली. अभंगाचं पहिलं शुद्ध बीज पोटे, 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 शुद्ध बीज पोटे.
चवदाळ मिळतील, गोमटी मधुर रुचकर स्वादिष्ट मिळतील, पण त्याकरता बीजाची शुद्धता महत्वाची. या शुद्ध बीजाकरता आणि अशुद्ध बीजाकरता एक उदाहरण रामायणातलं आणि दुसरं उदाहरण भागवतातलं, महाभारतातलं. कौरव पांडवांचं युद्ध होऊ नये म्हणून द्वारकाधीश परब्रह्म परमात्मा कृष्ण कन्हैया द्वारकेहून पांडवांच्या घरी आला. माऊलींनी एका वाक्यात सगळं मिटून टाकलं. द्वारकेचा राणा पांडवा. बस संपलं सगळं. द्वारकेचा राजा राणा पांडवांच्या घरी आला. कौरवांचा बाप, त्यांचं नाव आहे धृतराष्ट्र. राजाला प्रार्थना केली, राजा हा देवाचा अंश असतो, राजा हा दयाघन असतो, राजा हा कृपावंत असतो, राजा हा रयतेचा रक्षक असावा, तो भक्षक नसावा. राजे, पांडू राजा तुमचा भाऊ मेला, माद्री सती गीती गेली, कुंतीनं पांडवांचा सांभाळ केला, लालन पालन केलं. हे राज्य पांडू राजाचं म्हणजे पांडवांचं. तुम्ही हे राज्य चालवलं. तुम्ही 100 कौरवांचे एका मुलीचे बाप आहे. 101 अपत्य तुम्हाला आहे. भावाभावाची वाटणी केली तर अर्ध राज्य कौरवांना जाईल, भावाभावाची वाटणी केली तर अर्ध राज्य पांडवांना जाईल. नका देऊ सगळं राज्य, अर्ध राज्य पांडवांना. हा द्वारकेचा राजा कृष्ण तुम्हाला हात जोडतोय, विनंती करतोय, मी तडजोड करायला आलोय, तोडफोड नाही. वाक्य ऐकून ठेवा, कॅमेरा समोर सुरू आहे. वाक्य केदार महाराजांचे, तुला झोपेची गोळी घ्यायची नसेल तर तडजोड कर, फक्त तोडफोड करू नको. गावागावात तडजोड, भावाभावात तडजोड. महिला मंडळी बघता काय, जावा जावा तडजोड. ज्यांनी तडजोड केली तिथे रामायण होईल आणि जिथे तोडफोड झाली तिथे महाभारत झाल्याशिवाय राहणार नाही. ऐका ऐका, जपून ऐका. शब्द कानानं ऐकायचे नसतात. कीर्तन कानाऐवजी मनाने ऐकली तर हृदय द्रवेल, लक्षात ठेवा. महाभारताचं युद्ध झालं तर लाखो सैनिक मरतील, लाखो स्त्रिया विधवा होतील, लहान लहान युवल्या पिलांचे बाप मरतील. कुरुक्षेत्राची माती आजही जोंपा रक्तासारखी लाल आहे. आणि या सगळ्यांना मिळेल काय, त्या पांडवांच्या डोक्यावर फक्त हस्तिनापुराचा मुकुटच ना. हे कौरव पांडवांचं युद्ध होऊ नये ह्या करता द्वारकेचा राजा मी कृष्ण तुम्हाला प्रार्थना करतोय, तुमचे पाय पकडतो. धृतराष्ट्र महाराज, सगळं राज्य कौरवांना ठेवा, फक्त त्या 5 पांडवांकरता 5 गावं द्या. हा इगो असतो ना, हा सर्वनाशाचं कारण आहे. बरं, मी माझं माझं माझे माझे या 3च गोष्टी विनाशाला कारण आहे. मी, माझं आणि माझे, याच्या पलीकडे फार नाही. सगळा वेदांत या 3 गोष्टीत आहे. मला तिकडे जायचं नाही. मला रज्जू सर्पण घटन पटन ब्रह्मन माया नाही सांगायचं आज. ती सांगण्याची जागा वेगळी असते. चला, मी, माझं आणि माझे याच्या पलीकडे त्या 5 पांडवांना 5 गावं द्या. हा मी काय, हा आंधळा धृतराष्ट्र बोलतो, कृष्णा तू पाहुणाय आणि पाहुण्यानं आपली लिमिट सांभाळावी, आमच्या घरात नाक खुपसू नये. मी, राहिला प्रश्न पांडवांचा आणि कौरवांचा. जोपर्यंत माझे 100 कौरव मुलं जिवंत आहे आणि जोपर्यंत या 100 कौरवांचा बाप हा धृतराष्ट्र मी जिवंत आहे, तोपर्यंत त्या 5 पांडवांना 5 गावं काय, सुईच्या टोका एवढी सुद्धा माती मिळणार नाही. जा कृष्णा. कौरव पांडवांचं युद्ध झालं. 100च्या 100 कौरव मेले. पांडवांच्या घरी धृतराष्ट्र गांधारीनं तुकडे मोडले. माफ करा या वाक्याबद्दल. आणि रात्री इंद्रप्रस्थ सोडलं, जंगलात गेले, जंगलाला आग लागली आणि त्या जंगलाच्या वनवा आगीमध्ये 100 कौरवांचा बाप
धृतराष्ट्र 100 कौरवांची गांधारी आई त्या आगीत भस्मसात झाली. 100पैकी आईला बापाला आग लावायला एकही शिल्लक नव्हता. हे अशुद्ध बीज आहे. विठाला विठाला तर मला शुद्धते करता रामायणाकडे यायचे. आपण जा काल महिना सुरू झाला, पहिला श्रावणी सोमवार 70-75 वर्षानंतर योग आला की श्रावण महिन्याचा पहिला दिवस आणि पहिला श्रावणी सोमवार एकत्र आला. बऱ्याच वर्षांना आलेला योग येतो. पहा, या महिन्याचं नाव काय घेतलं आपण? बोलत चला कीर्तन संवाद आहे. या महिन्याचं नाव काय? बोला, श्रावण. चला त्र्यंबक बापूजी ठोंबरेंपासून सुरुवात करू आपण. बालकवी. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येती सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडी. कोणता श्रावण? चला संत वाङ्मयाचा आधार घेऊया. दशरथे मारिला तोची होता मास. काय घटना घडली? श्रावण नावाचा बाळ. का बरं या महिन्याला नाव श्रावण आहे ते कळलं पाहिजे ना आपल्याला. ऐका, आंधळ्या आई बापाला काशी यात्रेला घेऊन चाललाय. काशीला श्रावण बाळ निघाला. कावड केली. कावड आपल्याला माहित आहे, 2 पारडे. आंधळ्या आई बापाला 2 पारड्यामध्ये बसवलं, खांद्यावरती कावड घेऊन बाळ चाललाय. बाळा भूक लागली, पण भुकेचं ठीक आहे, पण तहानेनं आम्ही व्याकुळ झालो रे बाळा, आम्हाला पाणी प्यायचंय. एका झाडाला आश्रयाला कावड ठेवली. आई बापाला एका स्थानबद्ध केलं आणि पाण्याची झारी घेऊन हा श्रावण बाळ पाणी आणायला गेलाय. एक बाजूला अनाचित्र राजा दशरथ नावाचा हा सूर्यकुलातला वीर राजा शब्दवेदी बाण मारण्याची विद्या शिकून आला होता. बरं का, शब्दवेदी बाण काय? आवाजाच्या दिशेनं बाण मारणं. वाक्य बोलू का? लग्न जमवायला जात जा. पुढचं तुम्ही म्हणा, मी कशाला घेऊ हातला खरकट काळं लावून. लग्न जमवायला गेले हे चांगलंय, फक्त मोडायला जाऊ नको, तुला नरकात सुद्धा जागा मिळणार नाही. याचा मुलगा चांगलाय हे माहित नसताना बोलू नको. त्याची मुलगी वाईट आहे हे बोलू नको. नाही जमवायला जाता आलं तर जाऊ नको, पण किमान मोडण्याचं महापाप करू नको. आवाजाच्या दिशेनं बाण मारणं चूक आहे. फक्त कानावर नाही, डोळ्यावर विश्वास ठेवा. याचं 4 बोटाचा अंतर आहे म्हणे. चला, राजा दशरथ शब्दवेदी बाण मारण्याची विद्या शिकून आलाय. सावध शिकार मिळाली नव्हती. एका झाडावर बसलाय, सरोवर समोर आहे आणि घटना डोळ्यापुढे आणा. शिकारीची सावजाची दशरथ राजा वाट पाहतोय. इकडे श्रावण बाळ आला. आंधळ्या आई बापाला पाणी न्यायचंय. 3 सांजा झाल्या, पाण्याची घागर बुडवली. बुडबुड कमंडलूच्या शक्ती ध्वनी उठला सन्निधी. दशरथे केवळ शब्दे विंधिला बाण. धनुष्यावर बाण लावला, आवाज आला आणि सलसल करत आवाजाच्या दिशेनं बाण सुटला. बाण पोहोचला आणि आवाज आला, आई बाबा मला वाचवा. अरे मला मारायचं होतं सावज. हा आवाज माणसाचा. राजे धावले, त्या बाळाला मांडीवर घेतलं. कोण रे बाळा? मी श्रावण. अरे मला मारायचं सावज आणि तू श्रावण कशा करता आला? आंधळ्या आई बापाला यात्रेला घेऊन चाललोय काशीला. त्यांना तहान लागली, पाणी आणायला आलो होतो.
पण आता मी मरणार आहे राजे, पण माझी प्रार्थना आहे माझ्या आंधळ्या आई बापाला पहिलं पाणी पाजा आणि पाणी पिल्यानंतर आई बापाला सांगा की तुमचा श्रावण बाळ मेला. राजा दशरथाच्या मांडीवर श्रावण बाळानं प्राण त्याग केला. आई 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 म्हणत म्हणत राजा दशरथाच्या मांडीवर श्रावण बाळाचा देहांत झाला. पाण्याची झारी भरली. आनाया निर्मल वारी, जुन्या काळात कविता होती ना, गेल गबग घेऊन झारी ने परत फिरे तो तुमचा शर आला. पुरात तुम्ही बसला शर आला तो धावून आला काल. शर आला तो धावून आला काल. विव्हळला श्रावण बाळ केसरियाला तो धावून आला. विहळला श्रावण बाळ केसरी आला तो धावून आला काळ. विहळला श्रावण बाळ. पाण्याची झारी घेऊन राजे दशरथ आले. आई बापाच्या हातात पाणी दिलं. बाळा, पाणी आणलं पण तू बोलत का नाही? बाळ श्रावणा, या आई बापाचा राग आला. अरे आपल्या तोंडामध्ये आपली जीभ आहे, आपल्याच तोंडामध्ये आपले दात आहे. दातानं जीभ चावली म्हणून कुणी बत्तीशी पाडतं का रे बाळा? जीभ दातानी चाविली कोणी बत्तीशी पाडिली. दिला मी त्रास. रात्रीच्या वेळी तुला पाणी आणायला पाठवलं पण तहान लागली होती बाळा, काय करू? आणलंय ना तू पाणी, उद्यापासून असा त्रास देणार नाही बाळा. या आंधळ्या आई बापाचं काय पाप असेल माहित नाही, पण तुझ्यासारखा पुण्यवान मुलगा आमच्या पोटी आलाय. या सगळ्यानं जरी आम्ही आंधळे असतो पण तुझ्या डोळ्यानं आम्ही जग पाहतो रे बाळा. पण बोल बाळ श्रावणा, जर तू बोलला नाही तर तू आणलेलं पाणी आम्ही पिणार नाही बाळा. बाळा बोल, बाळ श्रावणा बोल. नाईलाज झाला. राजे दशरथ बोलताय, माफ करा, मी तुमचा श्रावण बाळ नाही. मी अयोध्येचा राजा आहे, सूर्यकुलाचा राजा आहे दशरथ. अरे तू राजा आहे पण आमचा राजा कुठे आहे? आमचा बाळ कुठे आहे? माफ करा, तुम्ही पाणी प्या मग सांगतो. नको तुझं पाणी, कशा करता पाणी प्यायचं? आमचा बाळ कुठे, आमचा राजा कुठे, श्रावण कुठे? सांग, तू सांग तर तुझं पाणी. बोल. राजा हळूच बोलताय, माफ करा, मी दृष्ट आहे, मी पापी आहे, मी अधम आहे. या राजाच्या शब्दवेदी बाणानं तुमच्या श्रावण बाळाचा मृत्यू झाला. आम्हासी दिधले पुत्र दुःख, या आमच्या आंधळ्या आई बापाच्या म्हातारपणाची काठी आमच्या बाळाची हत्या केली आणि त्याच हातानं या आई बापाला पाणी पाजतो राजा. अरे चांडाळा, दृष्टा, राक्षसा, आमच्या श्रावण बाळाची चिता पेटव. एका बाजूला श्रावण बाळाची चिता पेटली, डोळ्यासमोर चित्र आला. एका बाजूला श्रावण बाळाची चिता पेटली, राजे दशरथ शब्द उभे पापाचं प्रायश्चित्त करताय, आणि दुसऱ्या बाजूला आंधळ्या आई बापानं हातात हात घेतला. मंद मंद पावलं टाकताय आणि त्या श्रावण बाळाच्या आई बापाच्या मुखावाटे शब्द उच्चारले. राजा दशरथा, तुझं पूर्वायुष्य आणि तुझं भविष्य काळाचं आयुष्य सांगतो. तुला 7 जन्म संतती मुलबाळ होणार नव्हती. 7 जन्म तुला संतती मुलबाळ होणार नव्हती. पण या श्रावण बाळाचा आई बापाचा तुला शाप आहे. या जन्मी 4 मुलं होतील राजा.
पण शेवटच्या श्वासाला, शेवटच्या समयाला राजा दशरथा तुझ्या तोंडात पाणी टाकायला चारीपैकी एकही तुझ्या जवळ नसेल, या श्रावण बाळाच्या आई बापाचा शाप आहे. त्या श्रावण बाळाच्या आई बापानं आपल्या मुलाच्या चितेत उड्या टाकल्या. आम्हासी दिधले पुत्र दुःख, तू ही पावसी पुत्र वियोग. कैकई मातेच्या वरानं राम भैया लखनजी 14 वर्ष वनवासाला गेली. चला, भरत शत्रुघ्न मामाच्या घरी आहे आणि अंथुरणावर पडलेला राजा दशरथ म्हणतोय आता मी मरणार आहे. कौसल्ये, त्या समोरच्या भिंतीवरती मला चित्र दिसतंय, तो श्रावण बाळ दिसतोय, त्या श्रावण बाळाच्या आई बापानं दिलेला शाप मला दिसतोय, हा राजा दशरथ मरणार आहे. कांतेच्या बायकोच्या एका लंपट झालेल्या पुरुषानं माझ्या रामरायाला 14 वर्ष मी वनवासाला पाठवलं. अपराध माझा होता, माझ्या रामाचा नव्हता, पण बापाच्या एका वचनाकरता माझा राम 14 वर्ष वनवासाला गेला. रामाच्या सेवेकरता लखन वनवासाला गेली. रामरायाची सावली जानकी सीता वनवासाला गेली. अपराध काय? अपराध राजा दशरथाचा आहे. 6 दिवसापासून अन्न नाही, पाणी नाही, त्याग केलाय. कौसल्ये, मी मरणार आहे. कौसल्या पायाजवळ आहे. राजे, अन्न पाण्याचा स्वीकार करा. आत्ता 14 वर्ष संपतील, राघव येईल परत, लखन जानकी येईल परत, अन्न पाण्याचा स्वीकार करा. नाही कौसल्ये, ज्या अयोध्येत राम नाही त्या अयोध्येत जगून माझं काही काम नाही. प्राणाशिवाय सौंदर्य व्यर्थ आहे, रामाशिवाय अयोध्या व्यर्थ आहे. नाही जगायचं, मला नाही जगायचं. कसा मला टाकून गेला राम, राम 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 राम, कही राम 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 राम, कही राम 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 राम, कही राम राम. राम बिन जीवन व्याकुळ होतो, राम बिन जीवन व्याकुळ होतो, सुचते नाही राम कसा मला टाकून गेला. कसा मला टाकून राजा दशरथ नावाच्या बापाच्या मुखात सुद्धा शेवटचे शब्द आहे राम. शेवटचे शब्द आहे राम. आपणही कुणी व्यक्ती गेल्यानंतर, उचलल्यानंतर काय म्हणतो? काय म्हणतो? प्रॉपर्टी सत्य है, 7-12 उतारा सत्य है, बंगला सत्य है, बच्चे बीबी सत्य है, असं म्हणतो. म्हटलं कुणी? म्हणणार आहे कुणी? नाही. शेवटी काय म्हणायचे बोला तुमच्या माझ्या सगळ्यांकरता? राम नाम सत्य. या देशाचे पितामह महात्मा गांधी यांची समाधी आहे दिल्लीला, राजघाटाला. आपण जा, पाहिलं पाहिजे, फिरलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. या देशाचे पितामह गांधीजींच्या समाधीवरती भारत माता की जय लिहिलं असतं तरी चाललं असतं, वंदे मातरम लिहिलं असतं तरी चाललं असतं, जय हिंद लिहिलं असतं तरी चाललं असतं, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा असं लिहिलं असतं तरी चाललं असतं. पण या देशाचे पितामह गांधीजींच्या समाधीवरती वंदे मातरम जय हिंद भारत माता असं न लिहिता त्यावर एकच लिहिलंय, हे राम, हे राम, तू ही माता, तू ही पिता है, तू ही बंधु
ही सखा है, तू ही चाहे राधा का श्याम। हे राम हे राम हे राम हे राम। तुकोबाराय म्हणताय शुद्ध बीज आहे ना, त्याच्या ओठावरती मुखामध्ये रामनामाची अमृतवाणी आहे आणि त्याचा देह मुखी अमृताची वाणी, 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 फेटा बांधेपर्यंत वेगळ्या अभंगाचं चिंतन केलं होतं. खरं सांगतो, मला वाटलं होतं आज सांगायचा याजसाठी केला होता टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, या अभंगाचं मी फेटा बांधेपर्यंत चिंतन केलं होतं. पण राम महाराज आले आणि त्यांनी मला केशवराव दादांची जी जीवनपट माहिती माझ्या कानावर दिली, त्या क्षणाला माझ्या डोक्याचा लगेच विचार बदलला. म्हटलं अभंग आपण वेगळा सांगू. आज केशवदादांनी जी सेवा केली, गोरगरिबांच्या सुखदुःखात जाऊन सेवा करणं वाढणं असेल काय, जे सदाचाराचं निर्वैर जीवन जगलंय ना, हे सगळं निर्वैर जीवन पाहतानी त्यांना हाच अभंग आहे, मुखी अमृताची वाणी आणि देह देवाचे कारण. यापेक्षा काय, अत्यंत गोड वागणं, गोड बोलणं आणि देवाकरता असं वाक्य मी बोलेल. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार कदाचित कुटुंबाकरता सगळेच जगतात, सगळेच जगतात, संसाराकरता मर मरतात, पण या केशवराव दादांनी कुटुंबापेक्षाही अधिक वेळ हा समाजसेवेकरता दिला. हा त्यांच्या आयुष्याचा सगळ्यात मोठा गौरव आहे, सगळ्यात मोठा गौरव. समाजसेवेकरता दिलेलं समर्पण हा त्यागच आहे ना. त्यागा शांतिरनंतरम हे गीतेचं सूत्र आहे. मला पुढे जायचंय. आई बापाचा एक लाडका मुलगा होता. थोडंसं त्याला कामधंद्याची आवड कमी होती. अगदी 4-10 पिढ्या बसून खातील एवढं बापानं कमवलेलं, पण त्या बापाला मात्र मुलाचं ते वागणं आवडत नव्हतं. बापानं संध्याकाळी त्या मुलाला सांगितलं, बाळा आपलं जेवण झालं का मला तुझ्याशी बोलायचंय. बहीण भाऊ आई वडील सगळे एकत्र जेवले. एक वाक्य बोलू का नवनाथ बाबा, संसाराचं सुख काय, संसारातली श्रीमंती काय, किमान दिवसातला एक वेळ तरी आई बाप मुला मुली सुनांनी नातवंडांनी घरातलं एक वेळचं जेवण एकत्र करावं, ही संसारातली श्रीमंती बरं का. जमलं पाहिजे. या गोष्टी छोट्या आहे पण करून पहा, खूप आनंद मिळेल. सगळ्यांचं एकत्र जेवण झालं. ऐश्वर्य आहे, पद आहे, प्रतिष्ठा आहे, संपत्ती, सगळ्या गोष्टी.
पण त्या बापानं कुटुंबासमोर आपल्या एकुलत्या एक लाडक्या मुलाला सांगितलं, बाळा आजपर्यंत तुझे सगळे लाडकोड पुरवले, आता तू मोठा झालाय, तुझं लग्न झालंय, तुला तुझा स्वतंत्र संसाराच्या जबाबदाऱ्या पाळायच्या आहे, पण तू ते करताना दिसत नाही. आता तुला एक आज्ञा आहे या बापाची. काय? दिवसभर तू काही कर, कुठे जा, काही कर, पण संध्याकाळी 500 रुपये मला दिल्याशिवाय तुला जेवण घरात मिळणार नाही. संध्याकाळी नियमानं ठरलेले 500 रुपये तू द्यायचे, मला द्यायचे, बापाला. बापाची आज्ञा मुलानं ऐकली आणि आतल्या खोलीत कॉम्प्रोमाइज झाली. जे मुलानं ऐकलं होतं तेच मुलाच्या आईनं ऐकलं होतं. आईनं सांगितलं, बाळा काही काळजी करू नको, माझ्याकडे बरेच काळातली मागच्या हातची, बरोबर ना? बघा ना त्या आया कशा चोरून भामट्यासारख्या पाहतात. हा, माझ्याकडे बऱ्याच काळातली मागच्या हातची तुला मी देईल. पहिल्या दिवशी तो बनबन भनक्या मारल्या, फिरला इकडं तिकडं, काय असेल नसेल ते आला, आईकडं गेला. आईनं 500 रुपयाची नोट मुलाच्या हातात दिली, मुलानं घेतली आणि संध्याकाळी जेवणाच्या अगोदर पहिली मुलानं बापाच्या हातात दिली. आता ऐका, मुलानं 500 रुपयाची नोट बापाच्या हातात दिली, बापानं ती नोट पाहिली 500 रुपयाची, मुलाकडं पाहिलं, आईकडं पाहिलं, आणि तो बाप 500 रुपयाची नोट घेऊन किचन क गेला. किचनच म्हणायचं ना, स्वयंपाक खोली इंग्रजी शब्द ना तो कळणार नाही. असंच आपलं मराठी, आपली मराठी अशीच आहे आता, कारण आपण मराठी बोलतो ना, आपण मराठी माणसं आहे. बाप किचनकडे गेला, हा मराठी वाक्यात मी अभिप्राय मांडला. कळलं तर बरं, नाहीतर द्या सोडून. बडी बडी देशो में छोटी छोटी बातें होती रहती. किचन मध्ये स्वयंपाक घरात गेला, बापानं पुन्हा मुलाकडे पाहिलं, 500 रुपयाच्या नोटेकडे पाहिलं, कारण त्या बापाला 500 रुपयाच्या कमाईचं महत्व माहिती. आणि ती 500 रुपयाची नोट आधुनिक भाषेत गॅसवर पेटवली. काय केली? गॅसवरती पेटवली. बरं वाटलं ना? हा बोला ना, काय वाटलं तुम्हाला? बरं वाटलं. गॅसवर पेटवली, संपला. जेवण केलं, जेवण झाली, ठीक आहे. दुसराही दिवस उजाडला, तसंच झालं. पुन्हा आईनं मागच्या हातची 500 दिले, मुलानं घेतले, बापाकडे दिले. बापानं दुसऱ्या दिवशी ते गॅसवरती चुलीमध्ये पेटवले, संपले. 1, 2, 5, 10, 15, 20 दिवस, महिना झाला, 2 महिने झाले आणि एवढी संपली. बघता काय माझ्याकडं अकाउंटचा बॅलन्स संपला. आणि आईनं आदल्या दिवशी सांगितलं, बाळा ही शेवटची 500ची उरली सुरलेली, उद्या मी तुला 500 रुपये देऊ शकत नाही, उद्याची जबाबदारी तुझी. जेवढं होतं तेवढं दिलं. पांघरून घालणारी आई असते बरं, तिनं जास्त पांघरून घातल्यावर काय होतं पहा. आईचं सगळं खातं संपलं आणि दुसऱ्या दिवशी मात्र हा मुलगा बाहेर पडला. लाडाकोडात वाढलेला, ऐश्वर्य समृद्धीत वाढलेला, दिवसभर कुठंतरी राबला, काम केलं, कष्ट केलं, घाम गाळले. 500 रुपये हातात मजुरीची मिळाली विजय महाराज, आणि ते कष्टाचे 500 रुपये खिशात घेतले. संध्याकाळी आला, घाम पुसत होता, अस्वस्थ झालेला होता, ग्लानी आलेली होती. आज आईकडे नाही, आज थेट बापाकडे गेला. आज आईकडे नाही, आज थेट मुलगा बापाकडे गेला. ऐका, दिवसभर कष्टाची कमाई करून आणलेले 500 रुपये मुलानं बापाच्या हातात दिले. बापानं ती नोट पाहिली. थकलेला, भागलेला, ग्लानी मरगळालेला मुलाचा चेहरा बापानं पाहिला.
बापाला मुलाचा चेहरा वाचता आला पाहिजे आणि आईला मुलीचा चेहरा वाचता आला पाहिजे. मग ते मुलं मुली आई बापाची मान समाजात कधीच खाली जाऊ देणार नाही. लक्षात ठेवा वाक्य माझं, कधीच जाऊ देणार नाही. आईला बापाला मुला मुलीचा चेहरा वाचता आला पाहिजे. दिवसातून कॉलेजला जाणारी पोर जर 4 ड्रेस बदलत असेल तर आईनं काही शेण खायला सुरुवात नाही केलेली. माफ करा माझ्या वाक्याबद्दल. आईला कळतं, हालचाल कळते, वागणं बोलणं कळतं आपल्या मुलीचं मुलाचं. का कळू नये? आपलं रक्त आहे, आपलं DNA. त्या ग्लानी आलेल्या, थकलेल्या, मरगळलेल्या, भुकावलेल्या मुलाच्या चेहऱ्याकडे बापानं पाहिलं. 500 रुपयाची नोट बापाच्या हातात, 500 रुपयाची नोट तिच्याकडे पाहिलं आणि रोजच्या सवयीप्रमाणे बाप ती 500 रुपयाची नोट घेऊन आता गॅस चुलीकडे चालला. गॅस पेटवला, गॅसवरती नोट पेटवायची असा नित्याचा 3 महिन्याचा नित्यक्रम आहे. गॅस पेटला, बापाच्या हातात नोट आहे 500ची, ती नोट बाप पेटवणार. मुलगा धावला आणि बापाचा हात अडवला बापाचा हात. बाबा, आधुनिक भाषेत पप्पा, ती 500 रुपयाची नोट पेटू नका. का रे बाळा? मागचे 3 महिने रोज मी एक नोट पेटवली, तेव्हा तू थांबवलं नाही, तेव्हा तू मला अडवलं नाही, आणि आज मात्र तू माझा हात अडवला. पप्पा, बाबा, तुम्ही ही 500 रुपयाची नोट पेटू नका. का? आजपर्यंत तू मला रोज 500 रुपयाची नोट देत होता, मी ती घेत होतो आणि ती पेटवत होतो. तू असं केलं नाही, पण आजच का असं? हो पप्पा, आजपर्यंत ती 500 रुपयाची नोट उपलब्ध होण्याकरता मी कष्ट केले नव्हते, ते मागच्या मार्गाने मला आईनं दिले होते. ती आईनं दिलेले पैसे पेटवताना मला कुठल्याही प्रकारची भावना जागी झाली नव्हती. पण आज तुमच्या हातात जी 500 रुपयाची नोट आहे ना, ही 500 रुपयाची नोट नाही, माझ्या कष्टाच्या घामाचा विश्वास आहे हिच्यावर. आणि जर ही कष्टाच्या घामाची वास लागलेली 500 रुपयाची नोट तुम्ही चुलीत पेटवली तर या तुमच्या मुलाचा कदाचित कष्टावरचा विश्वास उडेल. त्या कष्टावरचा विश्वास सोडू नये याकरता माझी प्रार्थना आहे, ती नोट आपण जतन करा. आजवर चुकलो, उद्यापासून तुमच्या वाटेवर पावलावर पाऊल देईल. ही मुलानं दिलेली बापाला शाश्वती आली की तिथं पावित्र्य गंगेसारखं निर्माण झालं. तिथं संसाराची गंगा प्रवाहित झाली. तिथे संसाराची गंगा प्रवाहित झाली. म्हणजे रोज जाऊन गंगेला स्नान केलं म्हणजे गंगा पवित्र करते असं नाही. शास्त्राचं सुभाषित ऐका, अन्य क्षेत्रे कृतम पापम तीर्थक्षेत्रे विनश्यती. संसारात घडलेली पाप, जगात घडलेली पाप गंगेच्या तीर्थाच्या स्नानानं जातील, पण गंगेमध्ये जाऊन पाप केलं, तीर्थामध्ये जाऊन पाप केलं तर वज्रलेपाप्रमाणे भोगावं लागेल. ऐकताय? ऐका, मला समारोप करायचा. नदी वाहते. आता सगळ्या नद्या नाले दुथडीवरून वाहत आहे. त्या नदीला ओढे येतात, नाले येतात, छोटे छोटे ओहोळ येतात आणि अगदी गटार सुद्धा येते. आमच्याकडे प्रवरा, आढळा, म्हाळुंगी, इकडे पलीकडे गोदामय्या, या गंगा वाहत आहे. पण त्या गंगेनं कधी विचारलं का, तू त्र्यंबकेश्वरून निघाली, मग निघाल्यानंतर नाशिकच्या एका वारकऱ्याच्या सज्जनाच्या गल्लीत नाला आला. काय आला? बोला ना, काय आला? नाला. मग ती गंगा म्हटली का, गोदावरी मैया म्हटली का, तू नाला आहे, तू माझ्यात येऊ नको म्हटली का? असं नाही म्हणत. त्या नाल्यालाही म्हणते ये. तो नाला एकदा का गंगेत आला, आता नाला राहिला? बोला, नाला राहिला का? नाल्याची काय झाली? गंगा झाली ना. दुसरी एक वाईट खाणाऱ्या पिणाऱ्यांची गल्ली, वाईट पिणाऱ्यांची गल्ली, आणि त्या गल्लीत नाली राहते. आता स्त्रीलिंग पुल्लिंग कळतं. नाला त्याची स्त्रीलिंगी काय झाली? नाली. बुवा त्याची म्हणा बुईन, मग काय हरकत आहे. तसं त्या नाल्याची नाली. त्या नालीनं
वाईट खाणाऱ्या वाईट पिणाऱ्या लोकांच्या वस्तीतून आली आणि ती नाली सुद्धा काय झाली बोला, गंगाच झाली. आपलंही जीवन ओढ्यासारखं असावं, नाल्यासारखं असावं, नालीसारखं असावं, पण या ओढ्या नाल्यानं जाऊन पवित्र गंगेला विलीन व्हावं. आणि मग काय, तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झालं मी एकमय, अवघ्या झालं मी एकमय. सर्वांग निर्मळ, किती निर्मळ, चित्त जैसे गंगा जळ. गंगेच्या जळाप्रमाणे चित्त त्याचं पवित्र निर्मळ होईल. मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. समारोपाचा मुद्दा बोलतो. डोले साहेब तुम्ही उशिरा आले, त्याला आम्ही काय करू डोले दादा, थांबायचंय. राम महाराजांनी मला सूचना केली, एक 5-10 मिनिटं पुढे बोला. समारोपाचं एक सूत्र कैलासवासी केशवराव दादांना आदरांजली वाहण्याकरता त्यांनी मला सांगितलं, महाराज बाप विषयाकरता बोला. बऱ्याचदा बोललेलं असतं, त्यामुळं पुनर्वच्चता होऊ नये विषयाची, म्हणून मी ते टाळतो. पण त्यांनी केलेली विनंती सूचनेचा सन्मान ठेवतो. आईबद्दल बोललं जातं, पण बाप मात्र कुठेतरी झाकला जातो. असं मी काल वाक्य बोललो, देवाची सेवा केल्यानं कदाचित आई बाप मिळतील याची खात्री नाही. देवाची सेवा केल्यानं आई बाप मिळतील याची खात्री नाही, पण ज्यानं जिवंत आई बापाची सेवा केली त्याला देव भेटल्याशिवाय राहणार नाही. नक्की भेटेल, नक्की. समारोप करायचा आहे मला. पती आणि पत्नी हे प्रपंच रथाचे 2 चाके, 2 सुकानो आहे. केशवदादा गेले, पण एक प्रपंचाचं चाक मात्र गळून पडलं. एक चाक गळून पडलं. जगातली सगळी सुख या वाघ परिवाराला मिळतील, नक्की मिळो. पद मिळेल, प्रतिष्ठा, प्रॉपर्टी, गौरव, सगळं सन्मान मिळेल. पण या परिवाराच्या केशवदादांच्या धर्मपत्नी मंदाताईंना मात्र त्यांच्या कुंकवाचा धनी मिळणार नाही. त्यांची मुलगी आहे, त्यांची 2 मुलं आहे, सविताताई, रोहिदास भाऊ आणि योगेश. या सगळ्या 3 मुलांना त्यांचा बाप नावाचा पोशिंदा धारवड, बाप नावाचा न्यायाधीश मात्र मिळणार नाही. बाप नावाचा रखवालदार, राखणदार मिळणार नाही. ज्या आईच्या चंद्रभागा आईच्या डोळ्यासमोर तिचा बाळ श्रावण गेलाय, त्या आईला तिचा श्रावण बाळ पुन्हा मिळणार नाही. सकाळी सूर्य उगवला आणि संध्याकाळी 6:30 वाजता मावळला, याला दिनचर्या म्हणतात. पण अशी चांगली माणसं जेव्हा जातात, केशवदादांसारखी भली माणसं जातात, तेव्हा सकाळी उगवलेला सूर्य दुपारी 12 वाजता मावळला. या झोपडीत माझ्या किती आनंदी आनंद, भूमीवरी पडावे आकाश पांघरावे, प्रभुनाम नित्य गावे. या झोपडीत माझ्या किती आनंदी आनंद. पक्षी आला, खोप्यामध्ये घरट्यामध्ये किलबिल केली. प्रपंचाची रचना करताना भावाला रामा भरतासारखं प्रेम दिलं. राम सीतेसारखा संसार केला. युवल्या युवल्या चिमण्या पिलांच्या चोचीमध्ये चारा भरवला. 50, 60, 65 वर्षाचा या पक्षानं मुक्काम केला आणि 60 वर्ष मुक्काम केलेला पक्षी भुरकन उडून गेला.
पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून राहती. मुलगा मुलगी शाळेला जाते, 1000-2000चा ड्रेस असतो मुलाच्या मुलीच्या अंगावर, 10-5 हजाराचा 15 हजाराचा मोबाईल असतो मुलाच्या मुलीच्या हातात खिशात, 200-500 रुपयाचे सॅन्डल चप्पल बूट असतात मुलाच्या मुलीच्या पायात. माझे मुलं शिकले पाहिजे, माझ्या भावाचे मुलं शिकले पाहिजे, माझ्या कुटुंबाला सन्मान मान प्रतिष्ठा गावात आहे ना, हे गोकुळासारखं घर मला सांभाळताना मला पडू द्या कष्ट, होऊ द्या परिश्रम, पण गुराढोरासारखा राबतो. 15 दिवसाची दाढी वाढली, अंघोळीचा साबण तोंडाला लावतो, 2 रुपयाच्या ब्लेड मध्ये 4 वेळा दाढी करतो. सकाळी संगमनेरला गेला, 500 रुपये नोट खिशात आहे, हॉटेल दिसलं, चमचमीत खावं वाटलं, वास आला, पण लक्षात आलं आपल्या पुतण्याची शाळेची फी भरायची, आपल्या मुलाची शाळेची फी भरायची. आज हॉटेलमध्ये चमचमीत खाऊ, घरी गेलो खिसा रिकामा होईल, माझे चिले पिले माझ्या पायाजवळ बसतील. बाबा पप्पा काय आणलं, दादा काय आणलं, आम्हाला शाळेची फी भरायची, बाबा काका पैसे का. आणि त्यावेळी मात्र मला मान खाली घालावी लागेल. संगमनेरला 9 वाजता सकाळी गेला, संध्याकाळी 7 वाजता उपवाशी पोटी आला तो बाप. मुलीचा मुलाचं शिक्षण, माझ्या लेकीला, माझ्या दिदीला, माझ्या पुतणीला थाटामाटात कन्यादान करायचे. 4 रुपये शेकडा व्याजानं पैसे घेईल, पण थाटामाटात कन्यादान करील तो बाप. एकरभर जमीन गहाण ठेवतो, 4 रुपये शेकडा व्याजानं पैसे घेतो, मग पुतणीचं लेकीचं कन्यादान करतो तो बाप. आमचे संत कवी वाबळे माऊली महाराज आहे, त्यांची कविता आहे, ऐका. मला कस तरी होत या, मला कस तरी होत या, बाप लोकाचा बघताना, माझा कंठ दाटतो या, गोष्ट बापाची सांगताना. खमीस खवाटी फाटलेल, सुई दोऱ्यानं शिवलेल, माझ्या बापाच्या सदऱ्याला, माझ्या बापाच्या धोतराला, सदा थिगाळ जोडलेल. आली जत्रा गावाची, बाप नांदूर जायाचा, उधार पाधार कापड पोरांना आणायचा. जुन्या फाटक्यानं बाप जत्रत फिरायचा, आमच्या सुखाची चिंता सदा मनात करायचा. चूल पेटत नवती, दिस दिवस घराला, पायली भर दाण्यासाठी, बाप गावात फिरला. आमचं दुखल खुपल, पाणी डोळ्यात आणायचा, घालून पाटकोडी बाप डॉक्टर दावायचा. बाप मनात झुरायचा, लग्न लेकीच करीन, ढांगा ढोंगा हुंड्यासाठी, शेत मळ्याला इकीन. असा कनवाळू बाप जेव्हा सोडून या गेला, असा कष्टाचा काबाडी बाप सोडून या गेला. असा भला देव माझा बाप सोडून या गेला. त्याच्या लेकराचा जीव कसा वनवासी झाला, वाबळे कवीचा जीव कसा वनवासी झाला. मला कस तरी होत या,
बाप लोकाचा बघताना माझा कंठ दाटतो या गोष्ट बापाची सांगताना जगी ऐसा बाप भावा बाप भावा जगी ऐसा बाप भावा ऐसा बाप बाबा जगी ऐसा बाप बाबा त्याचा वंश मुक्तीस जावा त्याचा वंश मुक्तीस जावा जावा जगी ऐसा बाप बाबा ऐसा बाप बाबा त्याचा वंश मुक्तीस जावा वंश मुक्तीस जावा जगी ऐसा बाप बाबा जगी ऐसा बाप बाबा सेवाभावाचं व्रत घेऊन समाज सेवेचं व्रत घेऊन अत्यंत सेवा तत्पर असणारे केशवराव दादा त्यांना आज निरोप देण्याचा दिवस आहे. आजचा दिवस महत्त्वाचा आहे. यानंतर फार काही केलं न केलं त्याला महत्त्व कमी अधिक असेल, पण आजचा दानधर्माचा दिवस महत्त्वाचा आहे. आमचे हरिभक्तीपरायण मृदंग सम्राट ध्वनी सेवा व्यवस्थित अत्यंत नगर जिल्ह्यात नाही सगळ्या नाशिक नगर जिल्ह्यात कमी काळात ज्यांचं नाव आहे ते आमचे राम महाराज कांडेकर आहे बरं का. त्यांनी या सेवेकरता विजय महाराजांनी मला संपर्क केला. उपलब्धता होती वेळेची, तात्काळ होकार दिला. माझ्या या सेवेकरता सर्व माझी वारकरी गुणीजन मंडळी गायक वादक सर्वांची प्रति आदरभाव व्यक्त करतो. त्या सज्जन पुरुषाचं सत्पुरुषाचं दर्शन घडलं, कायिक पाप ताप जातात आणि विश्रांती मिळते. अभंगाचा समारोप. तुका म्हणे जाती तुका म्हणे जाती तुका म्हणे जाती जाती तुका म्हणे जाती तुका म्हणे जात तुका म्हणे जात तुका म्हणे जाती तुका म्हणे जाती तुका म्हणे जात तुका म्हणे जाती तापदर्शन विश्रांती तापदर्शन विश्रांती मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची
बार कुमाई 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 बार ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी मुख्य अमृताची वाणी देह देवाचे कारणी अभंगाला संयुक्तिक चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. माझी वाकसेवा माऊली तुकोबाराय सद्गुरु जोग महाराज श्री संत सद्गुरु संजीवन समाधीस्थ बाळनाथ बाबांच्या चरणी रुजू करतो. आता एक समारोपाचं वाक्य बोलतो आणि थांबतो. आई गेली, वडील गेले, मुलांच्या वाटण्या केल्या जातात. करतो आपण वाटण्या, करतो की नाही? करतो वाटण्या. 2 मुलं असले, थोरल्याला 5 एकर, धाकट्याला 5 एकर. 2 घरं असले, थोरल्याला 1 घर, धाकट्याला 1 घर. 2 मोटरसायकल कार असल्या, थोरल्याला 1 मोटरसायकल, धाकट्याला 1 मोटरसायकल, थोरल्याला 1 कार, मागच्याला ट्रॅक्टर वगैरे. झाल्या वाटण्या केल्या, ठीक आहे. पण अजून एक वाटणी करा, करत जा बरं का. काय वाटणी करायची? आपल्या बापानं जर आळंदीची पंढरीची वारी केली असेल तर मला वाटतं एका मुलानं पंढरीची वारी करा, दुसऱ्यानं आळंदीची वारी करा, मग खरी बापाची वाटणी झाली, असं माझं मत आहे बरं का. चुकलं तर मला सांगा. या कुटुंबाचा सगळ्यात मोठा गौरव काय, ज्यांच्या श्राद्धानिमित्तानं आपण बोलतोय, ते केशवराव दादा वाघ यांनी आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा वेळ हा संसार प्रपंचाकरता कमी दिला. आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा वेळ केशवराव दादांनी समाजसेवेकरता दिला. मला वाटतं त्या मुलांनी सुद्धा बापाच्या समाजसेवेचं व्रत चालवावं, हीच विष्णूची महापूजा. येथ वडील जे जे करीती तया नाव धर्म ठेविती, येर अनुष्ठिती सामान्य सकळ. कैलासवासी श्रावण मासामध्ये ज्यांचं श्राद्ध आपण संपन्न करतोय, केशवराव दादा रामजी वाघ या महावाघाला समाजसेवा करणाऱ्या वाघांना आपण विनम्र भावानं अभिवादन करूया, भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया. सर्वांनी मोठ्या प्रेमाने एकदा हात वरती करून माऊली तुकोबारांचं भजन करूया. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव